आणि काकू. हॅलो गाईज, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं जान्हवी कुठले या यूट्यूब चॅनलवर. तर आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार आणि मजेतच राहा. तर तुम्हाला टायटल बघून समजच असेल आम्ही कुठे आहोत आणि कुठे चाललोय. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, खूप मजा येणार आहे आज. तर आता चला बघूया काय काय तयारी चालू आहे. हे बघा, आता कोलब्या साफ करतायत मम्मी आणि काकू. अजून इकडे मच्छी आहे फ्रायसाठी, ती आम्ही मसाला विसाला लावून ठेवले, तिथं गेल्यावर सगळा करू. इरुष्टी तर कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. आता अजून मम्मी रेडी नाही झाली, मग रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवतो सगळ्यांचं लुक. सो बऱ्याच दिवसापासून मला सांगायचं होतं की, म्हणजे सांगायचं, सगळ्यांना विचारतातच अशी, तर सांगायचंच होतं मला की मी क्वेश्चन टाकते ना, त्याच्यात मला क्वेश्चन येतात की दीदी तू ब्लॉग बनवत जा. ब्लॉग बनवायला काय नाही, एक तर टाइम नसतो, कॉलेज असतो माझा. आता तर ट्युशन पण लावलाय, ट्युशनला पण जायला लागेल. सो एडिट करायला टाइम नाही, ब्लॉग बनवायला पण टाइम नाही. प्लस 12th पण चालू आहे. सो 12th मध्ये थोडा कसा, इन्स्टा तर बंदच असेल. इन्स्टा बंद म्हणजे स्टोरी बिरी ठेवत जाईल माझी मम्मी, कारण अकाउंट तिच्याजवळ आहे. तर सगळा मम्मी बघत जाईल अकाउंटचा. बस रील नाही येणार, कारण 12th आहे, थोडा सिरियस घ्यायला पाहिजे, जसं 10thला घेतला नव्हता तसा. तर व्लॉग मी 12th नंतर नक्कीच करेन, तुमचा फक्त सपोर्ट असू दे. 12th नंतर कंटिन्यू एक वीकला एक व्लॉग येत जाईल. सो आत्ताचा व्लॉग कंटिन्यू बघत राहा. आता टाइम भेटलाय म्हणून व्लॉग बनवते आणि सुट्ट्या पण आहेत, सो एडिट करायला पण टाइम आहे. सो कंटिन्यू राहा या व्लॉगमध्ये, जाम मज्जा येणार आहे. ओके, सो गाईज सगळ्यांची तयारी झालेली आहे बघा. मी पण रेडी झालोय, सगळीजण रेडी झालेत. तर दाखवतो तुम्हाला नंतर काय काय करतो. अजून सामान गाडीत वगैरे टाकायचं आहे, बरीच जण यायची आहे. ती बघा नाचकी निघी. तर गाडीत बिडीत सामान भरला की आता डायरेक्ट तिथं पोचल्या व्लॉग चालू करतो. भेटूया डायरेक्ट फार्म हाऊसला. चला, निघले आमची पिसल सुद्धा झालेली आहे नेहमीप्रमाणे. सो हे बघा, सगळे कपडे बिपडे बॅगे बिगी घेतलेत. तर निघूया आता आपण. मी चेंज केला आउटफिट, पण जाम गरम होत होता, नुसता जाड टी शर्ट. सो हा, आमची मम्मी कशी दिसते नक्की सांगा हा कमेंट मध्ये. साधी सिंपल, सगळी साधी सिंपल आहेत, पण तुम्ही नक्की तिकडे बघा. हे बघा, मामा तुम्हाला दिसत नसेल, तिकडे गेल्यावर सगळ्यांना दाखवतो कोण कोण आहेत सोबत. बरीच जण आहेत, म्हणजे काका काकूसा पण आहेत. सो चला आपण आता जाऊया खालती, गाडीत पिडीत बसून घेऊ. आता डायरेक्ट तिथं पोहोचल्यावर ब्लॉग चालू करते. हे बघा, गमेल सुद्धा आलेला आहे इकडे. गमेल म्हणते तिला. या हे बघा, आमचं सामान बिमान सगळं इथंच ठेवलंय. पाटा पण घेतलाय. हे बघा, गाईज आमची एक काकू नेहमीप्रमाणे लेट झालेली आहे. सो आम्ही चाललोय तिला बघायला, काय करते ती. चला बघूया. चला, हे बघा, इकडं तर अजून जीन्सवरच आहे पोरा. सगळी जण खुश आहेत गाईज. बघा आम्ही कशी आता चेंबून बसलेली आहोत मस्तपैकी. हे बघा कसा पोरींसारखे चाले करतोय ते आधी बसून, आणि ते पण हे बघा ही कशी दोघं मस्त सुटसुटीत बसले. आम्ही निघलोय आता स्पेशल नाही येते. सो गाईज आम्ही फायनली आलोय फार्म हाऊसला, म्हणजे प्रॉपर डेस्टिनेशनवर आलेलो आहोत. सो हे बघा गाईज, इकडे बघा आमच्या गाड्या दोन, अजून एक गाडी येत आहे. कडक आहे गाईज, एक नंबर आहे फार्म हाऊस. तुम्हाला दाखवतो. गाईज तुम्हाला आता पूर्ण फार्म हाऊस दाखवतोय. लय मजा लागला, मजा. हे बघा तुम्हाला, तुम्ही बघू शकता, सगळं दाखवतो तुम्हाला. फार्म हाऊसला नक्की विजिट द्या गाईज. जय माता दी नाव आहे फार्म हाऊसचा. हे बघा,
नक्की विजिट द्या. मी पूर्ण दाखवीन तुम्हाला सगळं. हे बघा आमची फॅमिली येते. अजून येतात थोडी लोक. ही बघा उतरली पण या ना गाई बघा किती. ए मम्मी इकडं बघ मम्मी. हे बघा बघू शकता. तर चला आता आपण पहिले पूर्ण घर बघून घेऊ, मग आम्ही एन्जॉय करतो. एन्जॉय करताना आपण दाखवतो, म्हणून सांगते कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. जाम मजा येणार आहे. हे बघा मम्मीचा काकू बिकू बघा सगळी आता रेडी झालेत. ड्रेस वगैरे घातलाय. पप्पा हे बघा काकू. ही बघा अजून एक काकू आलेली आहे. ही बघा या मामाला तुम्ही ओळखतच असाल. इकडे पप्पा बिप्पा अजून सगळी जण. चला आता आपण घराच्या आतमध्ये बघू काय काय आहे ते बघून घेऊ. मस्त तुम्हाला दाखवतो. सगळ्या लोकेशन वगैरे पण देतो. तुम्ही नक्की विजिट करा. जाम मस्त फार्म हाऊस आहे. मी फोटो पण बघितलेत आणि असं आता डोळ्यासमोरून पण बघते. मस्त वाटतंय. चला बघू. हे बघा ही एंट्री आहे. हा हॉल आहे. हा किचन आहे. हा बेडरूम. हा पहिला बेडरूम आहे. इकडे वॉशरूम वगैरे दाखवतो. हा बघा गाईज हे बघा एसी आहे इथं. आम्हाला लय टेन्शन आलं. बाबा आहे बघा. एक नंबर गाईज. विला पण आणि तिकडे किचन आहे सगळ्या समोर. हे बघा लय भारी. हे बघा साऊंड बिऊंड सगळं भेटेल तुम्हाला इथं. आणि इथं पार्टी करायला मस्त एक पॅसेज टाईप आहे. हे बघा यांना काय घाई आहे. लगेच उतरली पण. आता माझा ब्लॉग बनूनच जाईल. मला काय एन्जॉय करायला भेटते का नाही काय माहिती. बघू चला. ही बघा मम्मी कशी दिसते नक्की सांगा. हा तुम्हाला लोकेशन पण देईन, नंबर पण देईन. नक्की विजिट करा. जामच भारी आहे. जामच भारी. चला आता बघूया. मी पण उतरतो पाण्यात. हे बघा गाईज जाम मज्जा येते. इकडे बघा ना सगळे. तुम्हाला कसं वाटतं इथं. माझ्या मुलं थँक्यू गाईज. नाही सेल्फी नंतर काढू आपण. थँक्यू. सध्या टाइम नाही मला. थँक्यू. हे बघा काकू बघा आमची डॉक्टर आले. आमचे डॉक्टर. गाईज चला आता खूप एन्जॉय करतो आम्ही. मग बघू दाखवतो तुम्हाला थोडे सीन. फोटोशूट करतो आता. नंतर भेटूया. लढे बेंचवर.
गाईज तुम्हाला डान्स कसा वाटला मम्मीचा आणि काकूचा नक्की कमेंट मध्ये सांगा. सॉन्ग नाही टाकणार मी कारण कॉपीराईट पडेल म्हणून. नक्की कमेंट करून सांगा सॉन्ग बोलते आहे आपला डान्स कसा वाटला. बाय. आता पप्पांचा बर्थडे सेलिब्रेट करायचंय म्हणजे काल होता बर्थडे पण आज सेलिब्रेशन करायचंय. सो चला आता जाऊ आपण. सगळीजण तिथं वाट बघतायत माझी. लवकर जाऊ चला. अवतार यातात आले म्हणून चांगले दिसते. आम्ही मगाचपासून हे व्हिडिओ तुझी पण होईल मामा. हा बघ 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 दृष्टी बघ. काय करशील अरे ब्लॉग मध्ये टाकायचंय. चला गाईज लवकर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. गुमाहावरी वडापाव. गुमा वडापाव. गुमा वडापाव बघा 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 किती आवडे. सो गाईज आता झाला आमचा नाचून वगैरे. सकाळपासून पाण्यात उतरलो अजून पण पाण्यातच आहोत. जेवल्यानंतर पण पाण्यातच जाऊ. तर आता आम्ही जेवून घेतो. हे बघ जेवून घेतो आता मग भेटूया आपण पुढं. हे बघा जेवण दाखवून थांबा. त्या पंक्तीला बसल आणि शेवटची पंगत बसेल तरी उठणार नाही. हे बघा हे बघा गाईज कशी जेवायला बसले बघा. हे बघा तळलेले तुकडे फ्राय बी सगळं आहे. मस्त खुल्ल्यात जेवायला बसायचंय गाईज. या जेवायला चला. तर आता जेवून घेतो आम्ही. मग नंतर परत व्लॉग कंटिन्यू करायचे. चार्ज केलाय फोन मस्त. परत आम्ही पाण्यात उतरणार आहे जेवल्यावर. दिसत नाही हा सॉरी हा. तर चला बघूया आता. बाय. सो गाईज आता सगळं जेवण वगैरे झालंय. एन्जॉयमेंट सगळं 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 झालंय. आता आलो आंघोळ केली आम्ही. फ्रेश झालो सगळी. आता बसतो थोड्याशा गप्पा गोष्टी करतो आणि उद्या घरी जाऊ आम्ही. जावंसं नाही वाटत. जाम भारी आहे विला नाही सॉरी फार्म हाऊस. तर नक्की विजिट द्या. आपल्या जवळच आहे पनवेलकरांना. तर बघूया आता उद्या सकाळी भेटू. बाय गुड नाईट. गाईज आम्हाला ना खूप भीती वाटते इथे कारण ह्या लाईटी बघा. भीती वाटते जाम आम्हाला बाबा. काय मनापासून सगळ्यांना सॉरी. खरंच सॉरी. मी एवढा व्लॉग बनवला आणि मला फक्त एंडिंगचा काहीच दाखवता आला नाही. बिकॉज एक मला कॉल आलता आणि कॉलवर जे मला सांगितलं ना ते ऐकून मी पूर्ण हँग झालतो. मी जाम रडत होतो. मला मम्मी वगैरे जाम म्हणजे अशी सांभाळत होती. मला क्लिप्स नाही दाखवता आले. मी जेवढं घेतलं आहे तेवढं मी व्लॉगमध्ये टाकणार आहे. ॲक्च्युली तर मी व्लॉग पण नव्हतो टाकणार पण मम्मीचा म्हणजे अशी बोलतात तू घेतला आहे व्लॉग तर टाक ना. मग त्यांच्या सांगण्यावरून मी टाकते व्लॉग. सो व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.